आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्या, तुझं किती कौतुक करू किती नाही असं झालंय रे मला। आज डॅडी आणि पोलिसांचा डाव तू उधळून लावलास, तेजूची बाळ शोधलीस, त्यांना घरी परत आणलंस। सूर्या, एका आईला तिची बाळ तू परत मिळवून दिलीस, ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट असून काय असू शकते। सूर्या, आज आज माझ्या मनात ना तुझ्याबद्दलचा आदर खूप वाढलाय रे। अहो, एकच काळीज आहे माझ्याकडे, अजून किती तर जिंकणार आहात तुम्ही। खरंच मनापासून थँक्यू। तुझं माफ कर मला। अरे, हे काय मध्येच? तुला वाईट वाटलं असेल ना? वाईट कशाबद्दल? अगं, शेवटी काय बी झालं तरी डॅडी तुझं वडील आहेत आणि मी त्यांना असं... बास, आता इथून पुढे काही बोलू नकोस हं? तुला आता काय वाटतंय ते कळतंय मला, पण सूर्य, जे चूक आहे ते चूकच आहे। ते माझे वडील आहेत आणि तू त्यांच्याशी असं वागलायस म्हणून मला वाईट नाही वाटत आहे। हा, पण ते जर चुकले असते आणि माझ्यामुळे जर तू त्यांच्या चुकीकडे दुर्लक्ष केलं असतं ना, तर मात्र मला वाईट नक्कीच वाटलं असतं। सूर्या, अरे, जगातल्या कुठल्या मुलीला तिच्या वडिलांनी असं वागलेलं आवडेल? स्वतःच्या नातींच्या जीवावर उठलेलं कोणाला आवडेल सांग बरं मला। पण आता माझे शत्रू आहेत ते। अरे, उलट मी तर वाट बघतेय की तू कधी त्यांना धडा शिकवतोस। आणि सूर्या, ह्याच्यामुळे जर ते सुधारणार असतील ना, तर मला खरंच मनापासून आवडेल ते। हे बघ, त्यांच्यातल्या वाईट प्रवृत्तीचं मरण व्हावं एवढंच वाटतं मला। सूर्या, मलाही माझ्या वडिलांना एक चांगला माणूस म्हणून बघायला आवडेल रे। आणि महाभारतात नाही का, पांडवांनी कौरवांना हरवलं होतं तेव्हा त्यांनी स्वतःच्या विजयासाठी आपल्याच माणसाने इजा पोहोचवली होती। सूर्य, एकदा रणांगणात उतरलं ना की युद्ध आपल्या आणि परक्या माणसांमध्ये नसतं, ते चांगलं विरुद्ध वाईट असं असतं। आणि तू तर चांगल्याच्या बाजूने उभा आहेस, मग प्रॉब्लेम काय आहे? उलट मला तर खूप अभिमान वाटतोय तुझा। वय तुझा, पण तरी पण ते तुझे वडील आहेत, त्यांना जेलमध्ये... मी आत्ताच सांगितलं ना तुला, तू माझ्या वडिलांना नाही तर एका वाईट माणसाला त्याच्या चुकीची शिक्षा दिलेली आहेस। आणि मी तुला आताच महाभारताचं उदाहरण दिलं ना। सूर्य, महाभारत म्हणजे नात्यांची, हक्कांची लढाई असं आपण समजतो, पण तसं नसतं। ती लढाई नीती अनीती, सत्य असत्य, चूक बरोबर ह्याची असते। सूर्य, डॅडी जेव्हा बरोबर वागत होते तेव्हा तू त्यांचा आदर करत होतास ना, मग आता जर ते चुकीचं वागत असतील तर मग त्यांना त्यांची चुकीची शिक्षा द्यायला नको? हे बघ सूर्य, ते माझे वडील आहेत, पण त्यांची कारस्थानं त्यांच्या या अवस्थेला जबाबदार आहे, तू किंवा मी नाही। किती समजूतदार आहेस का तू? तेव्हा एकच म्हण आहे माझ्याकडं, तू किती वेळा जिंकणार आहेस तू? रोजच। बाय द वे, सूर्यकांतराव, हा गॉगल, रावडी तोरा भारी दिसतो हा तुम्हाला। मला तर रोज तुम्हाला असं बघायला आवडेल। हा डोळ्यांवर गॉगल, केस असे मागे, खांद्यावर फड्या। सूर्या, तुला जर मी असं बघितलं ना तर रोज तुझ्या प्रेमात पडेल। हे गॉगल बिगल मला नाही आवडत, ते काजून दिलाय त्यामुळे। चांगला दिसतोय तो गॉगल, लावतो, लाव म्हटलं ना। हाय माझा राजा, बोल तू जरा फिरमहात एकदा, बाबरल है तुझ्या माग हळू हळू। हे काय होतं? काय होतंय? हे जर मला रोज मिळालं ना तर दिवस रात्र गॉगल घालून मी। राजू, राजू, हे बघ, तू दिलेलं सगळं सामान आणलंय मी, बघ एकदा। ठीक आहे,
हा खसखस वेलदोडे बरोबर आहे. आहे ना सगळं आहे ना लागा कामाला जाऊ. चल भाग. अगं माझ्या बाबड्यांनो पण भागू मला टेन्शन आलंय. म्हणजे अगं आतापर्यंत डिंकाच्या लाडूच्या ऑर्डर भरपूर दिल्यात मी, पण हे बाळणपणासाठी करायचंय ना. जबाबदारीचं काम आहे, चुकलं तर. माझ्याकडे एक उपाय. कसला उपाय? आपण जिच्याकडून लिस्ट आणली आहे ना तिलाच विचारू. भागू तुला माहिती आहे ना दादाला नाही आवडत आपण तिला काही घरातलं सांगितलेलं. मग दादानं तिला तेजू अक्काला ओळायला का सांगितलं होतं? मला माहितीये तेजू अक्काच्या डोळ्या जेवणाला पण साडी तीच घेऊन आली होती आणि तिनंच तेजू अक्काला ओवाळलं होतं. आणि हे सगळं तिनं मनापासून केलं होतं. मला नाही वाटत दादा आपल्यावर चिडत. आणि काय विचारायला हरकत नाही. ती काय कोणी बाहेरची आहे का? आपली आईच आहे ना. नाही नाही काय गरज नाही. आपण का म्हणून जायचं तिच्याकडे? तिला जर गरज वाटत असते, तिला आपली काळजी वाटत असती ना तर ती स्वतःहून आली असती मदत करायला. आपण आपलं करू, काय गरज नाही आपल्याला कोणाची. सगळं सामान घेतलंय मी. बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू करायचे असेल तर आधी तिच्या ओटी पोटाचा विचार करायला लागतो. तिला जे पचल तेच द्यायला पाहिजे तिला. आणि डिंकाचा लाडू करायचा असेल तर आधी कढईत तूप तापून घ्यायला पाहिजे. मग त्याच्यात डिंक खरपूस भाजून घ्यायला पाहिजे. आता खोबरं खारीक डिंक चांगला भाजून झाला की त्याला बारीक करायला लागतो. आणि हा डिंक भाजून घेताना त्याच्याबरोबर काजू बदाम खसखस लागली तर वेलची सुद्धा खरपूस भाजून घ्यायला लागते. आणि लागलंच तर वरून तूप टाकलं तरी चालतं. आता हे समजा एकजीव करायचं. आता हे समजा एकजीव झालं की बाळंतिणीला एका वेळेला खाता येईल असा गोल सुबक लाडू वळायचा. एवढं केलं की झालं. राजू दे ना. तरी दे की. राजू 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 आपल्या जगताप घराचा रूल आहे. मी टेस्ट केल्याशिवाय बाकी कोणी काही खात नाही. एक लाडू दे ना मला. धनु दीदी हे लाडू बाळांच्या आईसाठी आहेत. जेव्हा आई होशील ना तेव्हा तुझ्यासाठी पण बनवतो. पाहिजे तेवढे खा, पण आता लाडू मिळणार नाही. म्हणजे एक लाडू खाण्यासाठी आता मी आई हो. हा बेस्ट आहे. हा हो. नाही 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 राजू ऐक की आपलं लय प्रेम आहे ना अक्कावर. माझं पण लय प्रेम आहे तिच्यावर. म्हणून तर मी म्हणते मी जर एक लाडू आता खाऊन बघितला तर आपल्याला कळेल ना काही इकडे तिकडे झालं असेल तर. तिकडे तिकडे झालं असेल ना तरी पण तू तेवढाच सगळं संपवशील. नाही देणार तुला. दे ना दे. एकदम दादा लाडू दे. राजू अगं लाडवाचा वास किती छान सुटलाय घरात. दादा कसे झाले सांग. हा दादा कसं झालं सांग. घे. आयो असा लाडू जगात कोणीच बनवू शकणार नाही. अरे सूर्या सूर्या अरे काय झालं? लाडू कसे झालेत हे ऐकण्यासाठी थांबलेत हे सगळे जण. चांगले झालेत. जाऊन सांग तिला.